खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक कोल्हा राहत असे. तो आपल्या कुटुंबासाठी जेवण शोधत होता. जंगलात त्याला एक आवाज ऐकू आला. शोधताना त्याला झाडाझुडपामध्ये एक लहान मुलगा सापडला. हा तर माणसाचा मुलगा आहे, कोल्हा आश्चर्याने म्हणाला. तो त्या मुलाला घरी घेऊन गेला त्याचे रक्षण करण्यासाठी. जंगलातील वाघ शेरखान हे पाहून नाराज झाला, कारण ते मूल त्याने माणसांपासून चोरून आणले होते. कोल्ह्याच्या कुटुंबाला हा गोड मुलगा खूप आवडला. आजपासून आपण याला मोगली म्हणायचं, आई म्हणाली. त्या दिवसापासून मोगली आपल्या कोल्हे भावांसोबत राहू लागला. आई त्याची खूप काळजी घेत असे, जणू काही तो तिचाच मुलगा होता. लवकरच त्याची सर्व प्राण्यांसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासोबत खेळू लागला. आता त्याला जंगलाचा कोपरा कोपरा माहीत झाला होता. दरम्यान शेरखान मोगलीवरून दुरून लक्ष ठेवून होता आणि त्याला पकडण्याच्या संधीची वाट पाहत होता. एक दिवस कोल्हा अकेला अस्वल बबलू आणि बिबळ्या बगेरा मोगली बद्दल बोलत होते. मनुष्याची मुलं हुशार असतात, आपण त्याला जंगलचा मुलगा बनवूया ना. बल्लू आणि बगीरा, तुम्ही दोघे याचं रक्षण कराल आणि याला जंगलाचे सगळे नियम रीती शिकवाल. अनेक वर्ष झाली. बल्लू आत्मीयतेने शिकवत होता. त्याने त्याला फळे शोधणे आणि मध काढायला शिकवलं. मोगली बल्लूचे सारे काही ऐकून घेत असे. रोज तो उंच उंच झाडांवर चढून जेवत असे. बल्लूने त्याला जंगलातील आवाज ओळखणे शिकवले. त्याला मोगलीचं कौतुक होतं. किती जोरात धावत असे मोगली आणि किती चांगला पोहत असे. बगीराने त्याला शिकवलं की माणसांचे सापळे कसे ओळखावेत आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवावं. एक दिवस एक लहान कोल्हा एका सापळ्यात अडकला. शेरखानाला त्याची शिकार करून त्याला खायचं होतं, पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मोगलीने त्याला वाचवलं. शेरखानला हे अपयश आवडलं नाही. बल्लूने मोगलीला धोक्याच्या वेळी काढायचा आवाजही शिकवला. मोगली हे सुद्धा लगेच शिकला. जंगलातील कोणताही प्राणी मोगलीला त्रास देत नसे. त्याला हे माहित होतं की हे मोगलीला एकटे पकडू शकत नव्हते. शेरखान जंगलाचा सगळ्यात हिंस्त्र प्राणी माकडांकडे गेला आणि त्यांना मोगलीबद्दल सांगितलं. मोगलीला जे जे काही येतं ते त्याने जर आपल्याला शिकवलं तर आपण जंगलातील सर्वात हुशार प्राणी म्हणून ओळखले जाऊ. एक दिवस मोगली जेव्हा स्वतःसाठी छप्पर बनवत होता तेव्हा माकडे त्याला हळूच दुरून पाहत होते. ते त्याला पळवण्याची संधी शोधत होते. संध्याकाळ होताच ते मोगलीला उचलून दाट जंगलात त्यांच्या अड्ड्यावर घेऊन गेले. आता तो माकडांमध्ये होता. जेव्हा मोगलीला समजलं की त्याचं अपहरण करण्यात आलं आहे तेव्हा तो विचार करू लागला. त्याला काहीही करून बगीरा आणि बल्लूला हे कळवावंच लागेल. अचानक त्याला आकाशात उडत असलेलं चील गिधाड दिसलं. त्याला धोक्याचा आवाज आठवला. आपलं रक्त एकच रंग, लाल लाल लाल. हे ऐकताच चील समजला की मोगली आपलाच कोणीतरी आहे आणि आता त्याला धोका आहे. माझं नाव मोगली आहे. बल्लू आणि बगीराला सांगशील का मी इथे अडकलोय? नक्कीच का नाही, चील म्हणाला.
आणि त्याने भरारी घेतली बातमी पोहोचवण्यासाठी. माकडे त्याला त्यांच्या गुहेत घेऊन गेले. माकडांच्या नगरात हा दाट जंगलातील एक किल्ला होता. माणसांनी काही वर्षांपूर्वी तो बनवला होता. मोगलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. बगीरा आणि बल्लूने सापाची म्हणजे काची मदत मागितली. ते तिघे माकडांच्या नगरात एका मूर्तीच्या मागे लपून बसले. त्यांना अनेक माकडे मोगलीच्या आजूबाजूला दिसत होती. ते मोगलीला सोडवण्याची संधी शोधत होते आणि संधी मिळताच का म्हणाला, आता चला, चांगली संधी आहे. बगीरा आधी गेला, हळूच माकडांना घाबरवायला. तो त्याच्या पंजांनी माकडांवर वार करू लागला. सगळी माकडे घाबरून पळाली. अचानक बगीराला माकडांनी घेराव घातला. माकडांनी मोगलीला पकडून एका खोलीत बंद करून ठेवलं. मोगलीला बगीराच्या लढण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याला हे माहित होतं की खिंडाराच्या खाली पाण्याचे कुंड आहे आणि त्याला हे सुद्धा माहित होतं की माकडे पाण्याला घाबरतात. बगीरा, लवकर पाण्यात उडी मार. बगीराने धावत जाऊन पाण्यात उडी मारली. आता बल्लूलाही माकडांनी घेराव घातला. बल्लू त्याच्या बचावासाठी त्यांच्या पंजांनी लढत होता. तो चांगला लढत होता, पण माकडे खूप जास्त होती आणि बल्लू एकटा पडला. तिकडे बगीराचा पाण्यात नाईलाज झाला होता. तो इच्छा असूनही मित्राची मदत करू शकत नव्हता. बल्लू माकडांचा सामना करत होता. इतक्यात तेथे का आला. काने आपल्या शेपटीने माकडांना थोबाडीत मारली आणि सगळी माकडे पळाली. माकडे काला नेहमी घाबरत असे. त्याच्या समोर त्यांचा टिकाव लागत नसे. जेव्हा ते तेथून घनदाट जंगलात दूर निघून गेले तेव्हा बल्लूची सुटका झाली. मग काने फुत्कार केला आणि सगळी माकडे सुन्न झाली. त्यांचा आवाज बंद झाला आणि एकदम शांतता पसरली. संधीचा फायदा घेत बगीरा पाण्यातून बाहेर आला. मोगली त्या खोलीतून ओरडला, मी इथे आहे, या खोलीत. काने आपल्या शेपटीने एक फटका मारला आणि भिंत पाडली आणि मोगली उडी मारून बाहेर आला. बल्लूने त्याला मिठी मारली. तू ठीक आहेस ना? ठीक आहे, पण खूप भूक लागलीये. तुम्ही सगळ्यांनी स्वतःची पर्वा न करता मला वाचवलं, त्यासाठी तुमचे आभार. मोगली काला पाहून खूप खुश झाला. तू नसतास तर काय झालं असतं. धन्यवाद. मोगली, बल्लू, बगीरा काला बाय करून घराकडे निघाले. आता शेरखानाला ही गोष्ट समजली होती की ज्यांचे नाते एवढे मजबूत असेल त्यांना तो त्रास देऊ शकत नाही. तो त्याच्या घरी परतला आणि पुन्हा आला नाही. अनेक वर्ष झाली. आता मोगली तरुण झाला होता. एक दिवस तो माणसांच्या गावाजवळ गेला. त्याने एक बाई पाहिली जिने त्याला ओळखले. हा तो मुलगा होता ज्याला काही वर्षांपूर्वी एका वाघाने त्यांच्यापासून हिरावून नेलं होतं. त्याने तो मुलगा मोगलीला दिला. मोगलीला आश्चर्य वाटलं, कारण हा मुलगा लहानपणचा मोगलीच वाटत होता. तेव्हा त्याला समजलं की तो मुलगा त्याचा भाऊ आणि ती बाई त्याची आई आहे. बल्लू, बगीरा आणि का त्यांना पाहत होते. आता तू आपल्या परिवारासोबत राहू शकतोस. जेव्हा आमची गरज भासेल तेव्हा आम्हाला
मला फक्त हाक मार. तू आमचा भाऊ आहेस, आम्हाला कधी विसरू नकोस. गुड बाय मोगली. त्यांच्या मित्रांनी त्याचा निरोप घेतला आणि मोगली त्यांच्या कुटुंबासोबत मजेत राहिला. पण तो त्याच्या जंगलातील कुटुंबाला कधीच विसरला नाही, ज्यांच्यासोबत त्याचे प्रेमाचे नाते होते. खूप वर्षांपूर्वी एक जंगल होतं. त्या जंगलात फक्त प्राणी राहत असे. अजून तेथे एकही माणूस गेला नव्हता. खरं तर सर्व प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते, तरी सर्व प्राणी शांततेत जीवन जगत होते. त्या सर्वांची वेगवेगळी वैशिष्ट्ये होती. उदाहरणार्थ, माकड खूप खोडकर होते, चिपमंक शांत होता, वाघ बहादूर होता, बारशिंगा गतिमान होता, कासव मंद होते, कोल्हा गोलमटोल होता आणि मधमाशी मेहनती होती. फक्त एकच असा होता ज्याच्यावर कोणीच खुश नव्हतं. तो म्हणजे कावळा. कावळ्याला आपलं जेवण कोणाही बरोबर वाटणं पसंत नव्हतं. कधी कधी तर तो दुसऱ्यांचं जेवण चोरायचा आणि उडून जायचा. सगळेच प्राणी या स्वार्थी कावळ्याबाबत बोलत होते आणि त्याला धडा शिकवण्याची गरज होती. सर्वात मजेदार आणि बुद्धिमान असल्याने कोल्ह्याने सर्वात प्रथम आपलं मत दिलं. हे तुम्ही माझ्यावर सोडा. मी अशी चाल खेळेन की यानंतर तो स्वार्थी कावळा कधीच खमेन टाकवू शकणार नाही. एक दिवस कावळा जेवण शोधत एका शहरात पोहोचला आणि तेथून एक चीजचा मोठा तुकडा आपल्या चोचीत घेऊन जंगलात परतला आणि एका झाडाच्या फांदीवर आराम करू लागला. दुरूनच त्याला पाहून कोल्ह्याने चीज त्याच्या तोंडातून बाहेर काढण्याची एक योजना बनवली. कोल्हा कावळा जेथे बसला होता त्या झाडाच्या जवळ गेला. त्याच वेळी कावळ्याने घाबरून चीज उचललं जे त्याने झाडाच्या फांदीवर ठेवलं होतं. अरे माझ्या मित्रा, काय खातोयस तू? मी आजवर असं कधी पाहिलं नाही. का याला चीज म्हणतात, माणसं हे खातात. मला याच्या स्वादाबद्दल उत्सुकता आहे. तू मला थोडंसं देशील का? का अजिबात नाही. तुला माहित आहे का यासाठी मला किती दूरवर उडत जावं लागतं. मग काय झालं? एक दिवस मीही तुला माझं जेवण देईन आणि हिशोब बरोबर होईल. पण मी तुझ्या घाणेरड्या जेवणाची कशाला पर्वा करू? हे चीज खूप खास आहे. हे सहजासहजी कुठेही मिळत नाही. तो जे काही बोलला असो, पण कोल्हा कावळ्याला त्याचे जेवण वाटायला तयार करू शकला नाही. कोल्हा स्मार्ट, चतुर होता, पण कावळाही तेवढाच स्मार्ट होता. यावेळी कोल्ह्याने आणखी एक योजना आखली. बरं, तू तुझं चीज खा, मला नकोय. पण कमीत कमी मला तुझ्याजवळ येऊन ते खास चीज पाहू तरी दे, जे तू माझ्यासोबत वाटायला तयार नाहीस. जेव्हा कोल्ह्याने झाडावर चढायला सुरुवात केली तेव्हा कावळ्याने घाबरून चीज उचललं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. यावेळेस कोल्हा दुसऱ्या झाडाखाली गेला जेथे कावळा होता, पण कावळा त्याचं जेवण वाटू इच्छित नव्हता. कोल्ह्याने थोडा वेळ विचार केला आणि आणखी एक योजना बनवली. कावळ्याची नाजूकनस कोणती? तो स्वार्थी आणि घमेंडी आहे. बहुतेक मला जेवण मिळवण्यासाठी त्याच्या याच गोष्टीचा फायदा घ्यायला हवा. हे माझ्या मित्रा, तुला माहित आहे का मी इथे का आलोय? चोचीतून चीज पडू नये म्हणून चोच न उघडताच त्याने विचारलं, को? मी असं ऐकलंय की पूर्ण जंगलामध्ये तुझा आवाज खूप गोड आहे आणि जेव्हा तू गातोस तेव्हा जंगलातले सगळे प्राणी ते ऐकून अगदी मंत्रमुग्ध होतात. जेव्हा कावळ्याने हे ऐकलं तेव्हा त्याने आपले पंख पसरले आणि गर्वाने स्वतःकडे पाहिलं. माझ्यासाठी एक गाणं गाशील का? म्हणजे मी तुझा दिमागदार आवाज ऐकू शकेन आणि माझ्या मित्रांजवळ तुझं कौतुक करेन. कोल्ह्याने शेवटी कावळ्याची नाजूक नस पकडली होती. शेवटी स्वतःवर प्रेम करणाऱ्या त्या स्वार्थी कावळ्याने त्याचं तोंड उघडलं.
त्याच्या चोचीतून चीज खाली पडलं आणि ते पकडण्यासाठी कोल्हा तिथे हजरच होता. कावळा चकित झाला आणि जणू एका जागी गोठला. आता हे बघ की तुझं अमूल्य चीज माझ्या तोंडात पडलं आणि खरंच की खूप स्वादिष्ट आहे. त्याचा अहंकार आणि आत्मकेंद्रित स्वभाव याच्यामुळे कावळ्याचं जेवण कोल्ह्याला मिळालं. तर माझ्या मित्रा, तू काय शिकलास? कधी स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजू नये. आपण जे काही ऐकतो त्या सगळ्यावरच विश्वास ठेवू नये. हे कधी म्हणू नये की मी सर्वात चांगला आहे आणि हे विसरू नये की जगात आणखी हुशार डोकी आहेत. कोल्हा हे सगळं बोलला आणि तेथून निघून घनदाट जंगलात हरवून गेला. त्या दिवसानंतर कावळ्याने घमेंड आणि स्वार्थी स्वभाव सोडून दिला. त्याने सर्वच प्राण्यांबरोबर चांगले संबंध बनवले आणि आपलं जेवण सर्वांसोबत वाटलं. एका जंगलात एक कुरूप उंदीर राहत होता. तो त्या बाबतीत कोल्हा, कोल्हीण आणि स्वतःलाही खूप घाबरत असे. जर हवा वाहत असेल आणि झाडाची फांदी तुटून पडली तर तो त्या छिद्राच्या चारी बाजूला पाहत असे कुठे लपायला जागा मिळते का. यामुळेच सगळेच लहान प्राणी त्याची मस्करी करत असे. तो किती घाबरला आहे. तू हवेला सुद्धा घाबरतोस. तू खूप घाबरलेला आहेस. तू खूप घाबरलेला आहेस. तू घाबरलेला आहेस. एक दिवस उंदीर चांगला सराव करून जंगलाचा राजा सिंह याला भेटायला गेला. सिंहाने नुकतंच जेवण केलं होतं आणि तो त्याच्या गुहेसमोर एक डुलकी काढत होता. उंदराने काय योजना बनवली असेल हे जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र खूप उत्सुक होते. उंदराने सिंहाच्या शेपटीवर चढायला सुरुवात केली. तो सिंहाच्या पाठीवरही चढला. आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवून त्याने आपल्या मित्रांना एक पोजही दिली. खरं तर तो खूप घाबरला होता, पण तो तसं दाखवत नव्हता. त्याच वेळी सिंहाला जाग आली आणि जशी त्याने त्याची फर हलवली उंदीर खाली पडला. उंदीर आणि सिंह दोघांची नजरानजर झाली. बाकीचे प्राणी काळजीत होते. अरे बापरे, आता सिंह उंदराला गिळणार. वा, काय हिम्मत आहे, काय साहस आहे. तू माझ्या पाठीवर काय करतोयस? जंगलचे राजे, कृपया मला खाऊ नका. मी खूप घाबरलोय आणि सगळ्यात जास्त अशक्तही आहे. माझं आयुष्य तर भीतीतच गेलेलं आहे. झाडाचं पान जरी पडलं तरी मी घाबरतो. मी कंटाळलोय या गोष्टीला. मला भीतीपासून सुटका हवी आहे. तुम्ही या जंगलचे राजे आहात. तुमच्या एका डरकाळीने सगळे प्राणी घाबरून जातात. तुम्ही मला तुमच्याकडे शरण द्याल का? सिंहाने गुपचूप उंदराचे बोलणे ऐकून घेतले. उंदीर विचार करत होता की सिंहाचं उत्तर काय असेल. मी तुला का बरं मदत करावी? मला फक्त एक कारण सांग. मी तुला का खाऊ नये? तुमची मदत तुम्हाला परत मिळेल, मी वचन देतो. कदाचित एक दिवस माझी तुम्हाला मदत लागेल. उंदराचे बोलणे पूर्ण झाल्याबरोबर सिंहाने अशी काही गर्जना केली. एक छोटासा उंदीर, तू मला काय मदत करणार? पण त्याच्या समोर लहानशा उंदराला थरथर कापताना पाहून सिंहाने त्याला न खाण्याचा निर्णय घेतला. देवाच्या कृपेने माझं पोट भरलेलं आहे. आता माझ्या समोरून निघून जा. उंदीर तेथून पळाला. दुरून जे काही होत होतं ते पाहून त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले होते. काही काळ गेला. सिंहाला भूक लागली
आणि त्याने जंगलात शिकार शोधायला सुरुवात केली. पण तो शिकाऱ्याने पसरवलेले जाळे पाहू शकला नाही आणि त्यात अडकला. तो एका मोठ्या जाळ्यात हवेत लटकत होता. त्याने जाळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला यश आलं नाही. तो जंगलाचा राजा होता आणि जर त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला असता तर तो त्याचा अपमान ठरला असता आणि सर्व शिकारी ते ऐकून तातडीने त्याला न्यायला आले असते. त्याने वाट पाहण्याचं ठरवलं. या दरम्यान जंगलाच्या अन्य प्राण्यांनी सिंहाला पाहिलं, पण कोणीही त्याच्याजवळ जाण्याची हिम्मत केली नाही. तेथून जात असलेल्या उंदराने त्याला पाहिलं आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. तो थेट त्याच्याजवळ पोहोचला. त्याने सिंहाच्या लांब शेपटीवर चढायला सुरुवात केली आणि जेव्हा तो जाळ्यावर पोहोचला त्याने जाळे कुरतडायला सुरुवात केली. त्याच वेळी बनी सुद्धा तेथे येऊन पोहोचला. अरे मित्रा, जरा लवकर शिकारी येत आहेत. अन्य प्राणी जे चहूबाजूला जमा झाले होते अचानक शिकारी शब्द ऐकून तेथून पळू लागले. पण उंदीर एकाग्रतेने जाळे कुरतडतच राहिला. शेवटी जाळं तुटलं आणि सिंह खाली पडला. चल, माझ्या पाठीवर उडी मार, आपण इथून निघून जाऊ. उंदराने सिंहाच्या पाठीवर उडी मारली आणि ते तेथून निघून गेले. धपापत्या श्वासाने दोघेही गुहेत पोहोचले. सिंहाने गुडघे खाली टेकले आणि उंदराने उडी मारली. जेव्हा तू मला म्हणालास की एक दिवस तू माझी मदत करशील तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला वाटलं तू एक छोटासा उंदीरच ज्याचा काही उपयोग नाहीये, पण तू आज माझे प्राण वाचवलेस. धन्यवाद. आता तुला मला घाबरण्याचं काही कारण नाही. खरं तर तुला कुणालाच घाबरण्याचं कारण नाही, कारण तू एक साहसी उंदीर आहेस. जर मी जंगलाचा राजा असेन तर आजपासून तू माझा साहसी राजकुमार आहेस. सिंह आणि उंदराने हसायला सुरुवात केली. सगळे प्राणी जे दुरून लपून हे पाहत होते तेथून बाहेर आले आणि साहसी उंदराचं कौतुक केलं. सिंह आणि उंदीर सगळ्यात चांगले मित्र बनले आणि जंगलात नेहमीसाठी शांतता निर्माण झाली.